युद्धजन्य परिस्थितीमुळे कमर्शियल गॅस जे आहेत त्याच्यामध्ये ही कपात करण्याचा निर्णय जो आहे तो झाला होता आणि त्यानंतर पुणे शहरातल्या अनेक ठिकाणी खरं तर गॅस जे आहेत ते कमी प्रमाणात देण्यात येत होते। याच विषयी बोलणार आहे माझ्यासोबत गॅस विषय बोलण्यासाठी हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी सर आहेत। सर, खरं तर कालपासून जी काही बातम्या येत होत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे कमर्शियल गॅसच्या संदर्भात एक निर्णय आला, काय नेमकी परिस्थिती आहे? नाही, काल सकाळी सेंट्रल गव्हर्नमेंटचा GR आला। ते GR सगळ्या डिस्ट्रीब्युटरला आला आणि कंपनीचे जे स्टोर्स आहेत तर त्यांना आला। त्यामुळं अचानक त्यांनी काही इंटिमेशन न देता आणि कालपासून त्याने सकाळी सगळं गॅस बंद करून टाकलं। त्यामुळे आमच्या अख्ख्या इंडस्ट्रीमध्ये एकदम केओस झालं की आम्हाला काही इंटिमेशन नाही, काही स्टॉक नाही, काही नाही, आणि अचानक गॅस सिलेंडर कमर्शियल आम्हाला देणं बंद केलं हॉटेलवाल्यांना। तर अख्ख्या भारतभर सेंट्रल गव्हर्नमेंटचा ऑर्डर असल्यामुळे तर अख्ख्या भारतभर सगळ्या हॉटेल इंडस्ट्रीमध्ये फार मोठं काल विषय चर्चेचा झाला आणि सगळ्या लोकांनी इमिजिएट सगळ्या CMला, त्यांच्या लोकल CM मिनिस्टर लोकांना आणि सेंट्रलला पण आमच्या असोसिएशनने जाऊन गव्हर्नमेंटला पण कळवलं की त्याच्यामध्ये 80% हॉटेल अख्ख्या भारतभर, कमीत कमी 80%, आम्ही तर म्हणतो 90-95% हॉटेल बंद झाले असते। पहिल्या दिवसातच 20% हॉटेल बंद झाले असते, कारण आम्ही गॅस सिलेंडर स्टॉक ठेवू शकत नाही आणि जास्तीत जास्त 1 दिवसाचा स्टॉक ठेवतो, 2 दिवसाचा। पण जास्ती ठेवणं आमच्या त्या कॅल्क्युलेशन, समजा आम्हाला 2 सिलेंडर लागतात तर 6च्या वरती आम्ही कायद्याने पण ठेवू शकत नाही ते। त्यामुळं हॉटेल जवळजवळ कोणालाच माहीत नाही, कारण स्टोअर ठेवा आहे का, इवन ह्यांना माहीत नाही, इवन डिस्ट्रीब्युटरला माहीत नाही। अचानक सगळ्यांना जसं आम्हाला त्यांना मिळालं तसं आम्हाला मिळालं। त्यामुळं सगळ्यांनी रिप्रेझेंटेटिव्ह सेंट्रल गव्हर्नमेंटला रिप्रेझेंट केलं, पण त्यांनी एक दुसरं त्यांना ऑर्डर काढली की काहीतरी म्हणजे मिसअंडरस्टँड झालं असेल, कम्युनिकेशन गॅप झाला असेल, पण हॉटेलवाल्यांना सिलेंडर द्या म्हणून। पण ते आता जे बंद केलं ते परत रिस्टोर व्हायला आता अजून एक 3-4 दिवस चेन आहे ते लागतील, कारण आत्ताची परिस्थिती अशी आहे की काही 100 सिलेंडर मागितले तिथं त्यांना 50 सिलेंडरच मिळते। त्यामुळं ते नॉर्मल याला अजून एक 2-3 दिवस लागतील। आणि हे जे इराण वॉर आहे, इराण, अमेरिका, इस्रायल यांचं, ते वॉर कधी संपेल त्याच्यावर नॉर्मल होईल, तोच तर आम्हालाही माहीत नाही। असं जे सडन ऑर्डर काढले ते परिस्थिती काय आहे? गॅस कसे देत आहेत किंवा काय ह्याच्या? गॅस जर मला 3 सिलेंडर मी दिवसाला मागितलं, माझं जर कन्झम्पशन आहे, तर मला फक्त 1-1.5 सिलेंडर देत आहेत, म्हणजे 1 किंवा 2 सिलेंडर देतात, अशी परिस्थिती आहे। 50% देतात, म्हणजे मला 10 सिलेंडर लागत असतील दिवसाला तर मला फक्त 5च सिलेंडर देतात, फक्त चालू ठेवण्यासाठी। ते बहुतेक करून 1-2 दिवसात ते नॉर्मलाइज होईल असं वाटतंय। म्हणजे वॉरचा फटका बसलाय साधारण? हां, चांगला फटका हा। जर काल सिलेंडर डिस्ट्रीब्युशनची ऑर्डर रिवोक केली नसती तर 80% हॉटेल आसपास बंद व्हायला सुरू झाले असते। अल्टरनेटिव्ह फ्यूल काहीच नाही आहे, आणि इंडक्शन आहे। इंडक्शनमध्ये आमच्या हॉटेलसारखं कुकिंग इंडक्शनला होत नाही, ते मास कुकिंगचं इंडक्शनचा फायदा आहे। त्यामुळं इंडक्शनकडे कोणी वळालं नाही, आणि लाकूड आणि कोळसा ही जवळजवळ बंदीच आहे। त्यामुळं आम्ही पर्यायच नाही, लाखो कामगार आमचे बेकार झाले असते। शहरात किती हॉटेल आहेत त्यांना लागणार हे गॅसचं प्रमाण? पुणे शहरात कमीत कमी एक 10,000 हॉटेल असतील, छोटे मोठे धरून। तर त्याच्यामध्ये 80% तर 90% बंदच झाले असते, कारण ज्यांच्याकडे गॅस पाईपलाईन आहे तेच चालू ठेवले असते। बाकी सिलेंडरवाले तर सिलेंडरच नाही म्हणल्यानंतर काय आहे, आणि कोणी स्टॉक पण ठेवला नाही ना, अचानक झाले। तुम्ही म्हटलं की 3 मागितलं तर 1 देताय, त्याचा फटका ऑलरेडी सुरू झालाय। जर पुढच्या 2 काही लोक काय करतात, प्रमाणातच काही ठराविकच डिश ठेवत आहेत, असं आसपास काही किरकोळ छोट्या हॉटेलवाल्यांनी तर चालू केले। आता जे मोठं हॉटेल आहे त्यांच्याकडे 1-2 दिवसाचा स्टॉक असतोच, त्यामुळे तिथं फरक पडला नाही। पदावर नाही आलं तर काय परिणाम होईल? नाही, पूर्वपदावर नाही, आता सगळंच परिणाम होणार, रेट्स वाढतील, आणि गॅसचा पर्याय एवढं सोपं नाही आहे दुसरं लाईटशिवाय, तर तेवढाच एक पर्याय आहे। मग त्याच्यामुळं तुम्हाला जे तुमचे डिशेस आहेत, जे ठराविक इंडक्शनमधील तेच डिश तुम्ही कस्टमरला देणार। गॅसचे दरवाढी आजपासून वाढलेले आहेत, त्याचा परिणाम पण तो आज वाढलेला आहे, 115 रुपये आजपासून वाढलेला आहे। त्यामुळं मेनूवर काय एवढा परिणाम आत्ता होणार नाही, कारण आता लोकांना पण माहिती आहे हे वॉर सिच्युएशन आहे, इथं होऊ शकतं किंवा एखादं अजून एक वेळेला रेट वाढेल। तर हे कमीत कमी 15-20 दिवस तर कोणी मेनू कार्ड वाढवणार नाही। हे परिणाम होईल गॅस दरवाढीचा? 100% होणार, जर हे कंटिन्युटी राहिली तर। आणि ते परमिट रूमले त्यांना 10% फीज वाढवली,
तो एक वेगळा इम्पॅक्ट आहे. आणि लिक्करला त्यांनी 5%वरून 10% वॅट केलं, तो एक फार मोठा इम्पॅक्ट आहे. त्यामुळे जे परमिट रूम जे वगैरे आहेत त्यांना तर फार मोठा फटका बसलेला आहे ऑलरेडी, आणि ह्याच्याने जास्ती बसला असता. नक्कीच आपण पाहतोय की अशा हॉटेल सुरू आहेत अनेक ठिकाणी. आपण पाठीमागतोय आपण ज्या हॉटेलमध्ये आहे, युद्धजन्य परिस्थिती आहे आणि याच्यामुळे गॅसचे दरवाढ झालेले आहेत. साहजिकच आत्ताही अजूनही परिस्थिती पूर्वपदावर नाही, त्यामुळे येणाऱ्या 2-3 दिवसात यावर काय तोडगा निघतो किंवा कशा प्रकारची सगळी परिस्थिती होते यावर सगळ्या हॉटेलमधील हॉटेल सुरू राहणार की बंद होणार किंवा काय यामध्ये अजून वेगळा निर्णय येणार हे पाहावं लागणार आहे. कॅमेरामॅन आदर्श कटकेसह सचिन जाधव, साम TV न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.